भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. From lifting mountains to leaping across oceans, his stories inspire courage and faith across generations. Worshipped as a protector, a healer, and a symbol of energy, he is loved in every corner of India. Lord Hanuman, though, is revered in a deeply distinctive and cherished manner in this part of the world. But there is one name, one identity that echoes with deeper meaning: Mukhya Pran, the chief vital force. मुख्य प्राण ताका म्हणपाक कारण कितें जर असलें आसत जाल्यार मध्व संप्रदायांत ताका विशेष मान दिल्लो आसा, विशेष ताका महत्व दिल्लें आसा. ताका लागून जीव परमात्मा जो जीवात्मा जो पळय आसा ताकाच मारुती ताणें म्हणला, कारण तो पवन पुत्र आसा, म्हाजो वायूचो पुत्र आशिल्ले कारणान ताका विशेष ताणें महत्व दिल्लें आसा. आमकां मोक्ष मेळकात जाल्यार, आमकां मुक्ती मेळकात जाल्यार एकल्यान रेकमेंडेशन करता. ते व्यक्तीन रेकमेंडेशन केल्यार न्ही देव वैके ना म्हणना, देव वैके नो म्हणून सांगना, तान रेकमेंडेशन करता. तो प्रसन्न जाल्यार देव वैके प्रसन्न करता. आणि तो व्यक्ती खंय आसा की म्हळ्यार तुमगे लेद्रा बसला मुख्य प्राण, की हे भक्ताक तुवें मोक्ष दिवका, हे भक्ताक तुवें मुक्ती दिवका म्हणून तर मुख्य प्राणान सांगल्यार देव नो म्हणना. हनुमंत जो सर्वत्र आहे पण तो आपल्या आत आहे. तो जो आपल्या आत आहे त्याचं आपण दर्शन घेणं, त्याच्या जवळ जाणं. तेव्हा हनुमंताचं जे अस्तित्व आपल्या अंतरंगामध्ये आहे ते श्वासरूपानं आणि प्राणरूपानं आहे. मुख्य प्राणान सांगता हो दीन जावन आसा, हो अनाथ जावन गेन आसा, हो भक्त जावन गेन आसा, हागेल उद्धार कर म्हणून न्हू मुख्य प्राणान सांगल्यार तेन्ना देव तथास्तु म्हणटा. आमकां ते मुख्य प्राणाक कित्याक पुजा करपाची जर जाली आसत ते शालिग्रामाचे तीर्थ जे पळय आसा हे तीर्थूच ताका ते मुख्य प्राणाक न्हाणयता आणि ते तीर्थ आमी प्राशन करतात. तर त्याची उपासना म्हणजे श्वासावर हनुमंताची देवता जी राम म्हणजे परब्रह्म, सगुण आणि निर्गुण, तर ते रामनाम श्वासावर घेणं म्हणजे हनुमंताची उपासना. ते असं म्हणतात की ज्याचं मन शांत त्याची एकाग्रता चांगली. सगळ्यात आधी पहिली गोष्ट कुठली करायची असेल तर श्वासावर विजय मिळवा. ज्याचा श्वास शांत त्याचं मन शांत प्रसन्न, त्याची बुद्धी विवेकी. आणि म्हणून सगळ्यांसाठी प्रपंच आणि परमार्थामध्ये आपल्याला जी जी कृती करायची आहे ती कृती जर यशस्वी व्हायची असेल तर हनुमंताची उपासना. From Madgaon to Kovne, from Marutigarh in capital to Kurchade, Hanuman temples in Goa pulse with the power of Mukhya Pran. Temples placed at crucial energy points. And yes, at bridges. Have you ever wondered why so many Hanuman temples stand tall at the end of bridges in Goa? As if guarding them, holding them, connecting them? This is no coincidence. Because Hanuman was not just a devotee, he was the bridge between Ram and Sita, between man and the divine, between faith and the fulfillment. We tried to find if there exists a story about the temples near bridges, but couldn't connect the dots. If you know the story, do let us know. Also, speaking of story, we did find a story though. An interesting anecdote from the Ramayana which explains why Hanuman, the Mukhya Pran, is considered the recommending force. आम्ही केन्नाही एक कथा सांगता की राम कोणाला ऐकत आशिल्लो म्हणून, की रावणाल पक्षांत आशिल्लो कोण विभीषण, तो कोणाल पक्षाक येता, रामाल पक्षाक येता. रामान ऑन वॉट बेसीस ताणें रामान विभीषणा स्वीकार करता की तागेल पक्षांतल्यान मागेल पक्षा येवका जाल्यार हांव खंयच्या आधारार घेवचे, हांव कशी ताजेर विश्वास करता, हांव कशी ताजेर ट्रस्ट करता. विभीषण मागेल पक्षा आयलो आनी आमगेल उठू आयडिया रावणा दिले री. सो विश्वास कशी करचे. रामान कसन्याची हे केलना, रिस्पॉन्स दिलना. रिस्पॉन्स कोण दिल्ले, सर्व वानर कोण कोण आसले, नल नील जांबवंत
सर्व वानर सेनान रिस्पॉन्स दिलाय. रिस्पॉन्स कसं दिलाय की विभीषणाक आमगेल पक्षांत घेवचे ना. कितें घेवचे नाही म्हळ्यार तो शत्रू पक्षांत आसा आणि शत्रू पक्षांत आशिल्लो तसलो मेन व्यक्ती रावणाल नंतर कोण येता, विभीषण येता. तसल मेन व्यक्ती आमगेल पक्षांत आयल म्हळ्यार आमगेल सर्व ही रणतंत्र पळय रावणाक पावताले त्यातकून देवान विभीषणाक घेवचे नाका. रामान उट्टू लोकाला ऐकले तांगेले इतले म्हण. किंतु ताणे हनुमंताकडे मात्र तोंड पळयले. मुख्य प्राणान यस म्हळे. उट्टू लोकांना नो म्हळे, वानर सेनांत उट्टू लोकांना नो म्हळे, किंतु एक मात्र व्यक्तीन यस म्हळे आणि तो कोण की म्हळ्यार तुमगेले येद्रा बशिल तसलो मुख्य प्राण. रामान मुख्य प्राण हनुमंतान यस म्हळे कितेरी विभीषणाक तागेल पक्षांत घेतले. कित्याक यस म्हळे की म्हळ्यार हनुमंत केन्ना सीता अन्वेषणा गेल्लो, सीता पळोवचे गेल्लो तेन्ना संपूर्ण रावणा लंकांतू राम नाम जप करता आशिल्लो एकमेव व्यक्ती म्हळ्यार तो विभीषण मात्र आशिल्लो. अर्थात रामालो परम भक्त कोणे तरी लंकांत आशिल्लो म्हळ्यार तो विभीषण मात्र. आणि हे कोणाक गोत आशिल्ले, हनुमंताक गोत आशिल्ले. तेतकून केन्ना हनुमंतान रेकमेंड केले की विभीषणाक घेवका मेळतना रामान वैकेची नो म्हणना. Even today, when we chant Hanuman Chalisa, we don't just remember a hero. We invoke that vital force within ourselves, the Mukhya Pran, that gives us courage when we are weak, hope when we are lost, and the devotion when we are in doubt.